नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, MBBS, स्टाफ नर्स, PWD मेलची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर इथे पदभरती करण्यात येणार आहे। 2025-26 साठी हे नागपूरमधील विद्यार्थी मित्रांनो भरती तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। तर या भरतीबाबतचा आपण थोडक्यात सविस्तर माहिती पाहून घेणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर संस्थेचे नावच नाही, NHM नागपूरमध्ये ही भरती होणार आहे। नोकरीचा प्रकार असणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, म्हणजे कंत्राटी पद्धतीने नोकरी पदभरती केली जात आहे। पगार भेटणार आहे तुम्हाला 18,000 पासून 60,000 पर्यंत तुम्हाला इथे पगार पाहायला भेटणार आहे। अर्ज पद्धत असणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज पद्धत असलेले, कोणत्या पदासाठी ऑनलाईन आहे आणि कोणत्या पदासाठी ऑफलाईन आहे तर तुम्हाला ही व्हिडिओमध्ये समजणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। लिंग तपशीलमध्ये मेल आणि फिमेल दोन्ही इथे या फॉर्म भरण्यासाठी पात्र असणार आहेत। वयोमर्यादा मॅक्झिमम 43 वर्ष ओपनसाठी आणि कॅटेगरीसाठी 43 वर्ष आणि ओपनसाठी 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। बाकी तुम्हाला एज रिलॅक्सेशन काय ते सर्व व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे। अनुभव तुम्हाला लागणार आहे, अनुभव काय असणार आहे तुम्हाला PDF मध्ये पाहून घ्यायचे। PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेली आहे। अर्ज करण्यासाठी फीस असणार आहे ओपनसाठी 150 रुपये आणि इतर कॅटेगरीसाठी 100 रुपये। शेवटची तारीख असणार आहे 6 मे ही शेवटची तारीख असणार आहे फॉर्म भरण्यासाठी। तर अशा प्रकारची वरवरील माहिती तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। तर व्हिडिओला सविस्तर पाहण्यासाठी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला व्हिडिओला सुरू करू। विद्यार्थी मित्रांनो, पदवरचे तपशील आता कोणती पदे वरून घेतली जाणार आहे ती आपण इथे पाहून घेऊ। आता पहिलं पद आहे मेडिकल ऑफिसर MBBS चं पद आहे। प्रोग्रामचे नाव HBT आपला दवाखाना असणार आहे। पदे एकूण 24 पदे भरून घेतली जात आहे। रिक्त पदांची संख्या असणार आहे 22 आणि त्याच्यामध्ये पदस्थापनेचं ठिकाण असणार आहे समितीच्या निर्णयानुसार वेळोवेळी रिक्त होणाऱ्या ठिकाणी पदस्थापना देण्यात येणार आहे। अशा प्रकारे ठिकाण असणार आहे। आता प्रवर्गामध्ये कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहे तुम्हाला या सविस्तर गोष्टी इथे पाहून घ्यायच्या आहे। आता शैक्षणिक अर्हता लागणार आहे तुम्हाला MBBS रजिस्टर्ड टू महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे। वयोमर्यादामध्ये 43 वर्ष मागासवर्गीयासाठी आणि 38 वर्ष हे ओपन उमेदवारांसाठी इथे असणार आहे। यांची वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत इथे हा पाहायला भेटणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला दरमहा 60,000 रुपये इतकं पेमेंट इथे पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर दुसरं पद आहे स्टाफ नर्सचे पद आहे। तुम्हाला प्रोग्रामचे नाव HBT आपला दवाखाना इथे पाहायला भेटेल। पदांची मंजूर संख्या असणार 24 आणि पदे भरून घेतली जात आहेत 6। त्याच्यावर पदस्थापने ठिकाण असणार समितीच्या निर्णयानुसार वेळोवेळी रिक्त होणाऱ्या ठिकाणी पदस्थापना देण्यात येणार आहे। बाकी सर्व कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत या गोष्टी इथे पाहून घ्यायच्या आहेत। आता याच्यासाठी तुम्हाला एज्युकेशन लागणार GNM आणि त्यासोबत रजिस्ट्रेशन फॉर्म महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं लागणार आहे आणि त्यासोबत दुसरं लागणार आहे शैक्षणिक अर्हता BSc नर्सिंग तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। आता तुम्ही फॉर्म भरण्यासाठी 43 वर्ष मागासवर्गीयासाठी आणि 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी इथे तुम्हाला वयोमर्यादा पाहायला भेटणार आहे आणि 20,000 रुपये तुम्हाला दर महिना इथे पेमेंट पण पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर असणार आहे त्यानंतर तिसरं पद आहे MPW मेलचं हे पद असणार आहे। पदांची संख्या 24 मंजूर झाली पण त्यापैकी 8 पद इथे भरून घेतली जात आहे। पदस्थापने ठिकाण परत तेच जिथे जागा रिक्त होती तिथे तुमची पोस्टिंग दिली जाणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे एज्युकेशन कोणतं लागणार आहे तर त्याच्यानंतर वयोमर्यादा 42 वर्ष मागासवर्गीयासाठी 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि 18,000 रुपये तुम्हाला दर महिना पेमेंटचे मित्रांनो पाहायला भेटणार आहे। अशा प्रकारची ही पदे इथे भरून घेतली जात आहे। त्यानंतर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अर्ज किती लागणार मित्रांनो, अर्ज भरण्यासाठी तुम्हाला फीस किती आकारण्यात येत आहे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपयेचा तुम्हाला इथे DD काढायचा आहे। DDच्या स्वरूपातची फीस इथे आकारण्यात येत आहे। तरी तुम्हाला DD काढायचा आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती दिलेली आहे। तर या माहितीनुसार तुम्हाला हा DD काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर असणार आहे तुम्हाला निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे। निवड प्रक्रिया विद्यार्थी मित्रांनो 100 गुणांची तुमची निवड प्रक्रिया तुम्हाला इथे पाहायला भेटणार। 50 गुण 20 गुण आणि 30 गुण अशा प्रकारची निवड प्रक्रिया असणार। ही सर्व गोष्ट तुम्हाला माहिती असणार आहे। तर कशा प्रकारे तुम्हाला गुण भेटणार आहे तर कशा प्रकारे तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे। त्यानंतर पदासाठी आवश्यक गुण, पदावरतीपेक्षा जास्त एज्युकेशन लागतं
आणि तुमच्याजवळ अनुभव असेल तर अशा प्रकारे मिळून ही 100 गुणाची ते निवड प्रक्रिया ठरवण्यात येत असते. त्यानंतर आहे अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अर्ज सादर करण्याची तारीख असणार आहे 2 व 3 पदांकरता ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता तुम्ही. दिनांक आहे 25/4/2025 पासून तर विद्यार्थी मित्रांनो 8/2/2025 पर्यंत सायंकाळी 5 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर अर्ज स्वीकारण्याच्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिव्हिल लाईन नागपूर इथे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ते इथे पाहू घेऊ शकता कोणत्या पदासाठी तुम्हाला इथे ऑफलाईन अर्ज करायचा आहे. तर वैद्यकीय अधिकारी MBBS या पदासाठी 6 मे दिवशी तुम्हाला प्रत्यक्ष मुलाखत वॉक इन इंटरव्ह्यू. वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 6 तारखेला तुम्हाला इथे इंटरव्ह्यू असणार आहे. तर या पदावर तुम्हाला इथे जाऊन इंटरव्ह्यू द्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जाहिरातीचे नमुना अशा प्रकारे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. नोटिफिकेशनची PDF, ऑफिशियल वेबसाईट आणि आपलं टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला दररोजचा जॉब अपडेट सर्वात अगोदर पाहायला भेटतात. या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवले आहेत विद्यार्थी भाई. तिथून तुम्ही सर्व गोष्टी डाउनलोड पाहू शकता. शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनल येणाऱ्या किंवा महाराष्ट्रात निघणाऱ्या सर्व जॉबचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर पाहायला भेटणार आहे. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.